पहिला बॉल रनवे रिदम मध्ये थोडीशी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नहीं. आता करावी लागेल लढाई आणि पाहूया मैदानावरती झाली आहे सुरुवात या लढाईला. विनोद गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला बॉल आडव्या पट्ट्याने फटका, लाजवाब. मात्र इनफिल्ड मध्ये थोडेसे फिल्डर फंबल झाले. सिंगल कंप्लीट. चिकी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो आणि जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट कल्पेश आणि करणच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुरुवात झाली आहे डावाला. प्रारंभ झालाय पहिल्या इनिंगला आणि आरंभ झालाय स्कोर कार्डला, जिथे धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 2 पाहायला मिळेल, ज्याच्या नावामध्ये रन आहेत. असा करण मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कल्पेश, गोलंदाजी ट्रॅकवरती विनोद तयार. कट करायचा प्रयत्न यावेळेस मिस झालेत. नॉट बॉलची समाप्ती होतीये. संपूर्णपणाने प्लेड ऑन झालेत बॅटर. कट करायचा प्रयत्न, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पॉइंट मध्ये फिल्डर आहेत. आपण पाहू शकतो फील्डची व्यूहरचना अशा प्रकारे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फिल्डर, इनफिल्ड मध्ये मिड ऑन. एक खेळाडू शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, एक फाईन लेग, एक थर्ड मॅन, एक खेळाडू शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये इनफिल्ड मध्ये फील्डची व्यूहरचना. आडव्या पट्ट्याने पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. पहिला बॉल डबल, त्यानंतर 2 चेंडू 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतील. स्कोररच्या भूमिकेमध्ये करणजी वारगडे सर आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम देवगाव, त्यांचं आपण करूया सकाळच्या सत्रामध्ये सहर्ष स्वागत. एक चांगला स्कोरर आणि त्या स्कोररच्यामुळे एक चांगला समालोचक बनतो, त्यामुळे त्यांची आणि आमची साथ असणं फार गरजेचे. स्कूप करायचा प्रयत्न, दिल स्कूप, मात्र बॅट अँड बॉल मध्ये नीटका संपर्क होत नाहीये. स्लोवर गतीचा चेंडू हाताळला गेलाय. पंचांचा इशारा. लेग बायशी एकदा वाट. चेंडू बॉडीला ब्रश झाला. स्पर्श झाल्यानंतर थोडासा डायव्हर्ट झाला. एसटी रक्षक जोपर्यंत चेंडूला गॅदर करायला आले तोपर्यंत एक धाव कंप्लीट आहे. वारगडे सर म्हटलं जातं की समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो, कुछ नाही से कुछ तो सही. डॉट बॉल पेक्षा सिंगल डबल घेऊन तुम्ही मॅच मध्ये पुढे जा, ते फार महत्वाचं आहे. आणि मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो इथे सिंगल कंप्लीट, धावसंख्या 3 या आकड्यावर. स्ट्रायकिंग एंड वरती कल्पेश पहिल्यांदा या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला बळवलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. पंचांचा इशारा. इट्स अ वेस्ट ऑफ हाईट. भीमर आणि भीमर +1, एकूण 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. उघडा डोळे, पहा नीट. हा पुढचा बॉल फ्री हिट. सुवर्ण संधी, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर द बॅट्समन. लेट्स सी दे कॅश इन ऑर नॉट. कॅश इन करू शकतील की नाही या सुवर्ण संधीला. येणारी वेळ तुम्हाला आम्हाला सांगून जाईल. फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र वाईट बॉल आणि फ्री हिट पुन्हा एकदा कंटिन्यू आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन द बोर्ड. 6 धावा धावफलकावरती आहेत. वारगडे सर कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. क्रिकेटमध्ये आपण हे पाहिलंय. आम्ही ज्यावेळेस स्पर्धा कव्हर करत होतो डोंबिवली सोनापाडची, त्यावेळी 2 ओव्हरची मॅच होती. संध्याकाळचं सत्र होतं. पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 7 धावा आणि समोरचा जो संघ होता तो संघ हेडूटने होता आणि उंबारली संघाने शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 6 षटकार मारले. त्यामुळे काहीही घडू शकतं. लांबची नाही, मागच्याच रविवारची गोष्ट आहे. आणि क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो. 47-48चं टार्गेट त्यावेळेस दिलं होतं. त्यामुळे क्रिकेट आहे. लोवा फुल टॉस. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होतोय सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. आउटफील्ड स्लो आहे, मात्र बॉल निघून चाललाय. विराट कोहली स्टँडला सलामी देत बाउंड्री धावफलकावरती ऑन द बोर्ड 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. यावेळेस चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. कॅच संधी. दिस इज माय कॅच अँड आय वॉज शुअरली टेकन असं म्हणत असताना मैदानावरती एसटी रक्षकाच्या माध्यमातून जबरदस्त झेल. नयन होते. फलंदाज होतोय फेल आणि फलंदाजाचा समाप्त होतोय खेळ. करणची खेळी समाप्त. पहिल्या षटकाचा वाजवी केस समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीमचंही डीजे.
मच डीजे आमिर. सकाळच्या सत्रामध्ये नाथ संप्रदायाला सलामी देणारे हे संगीत डीजे आमिर यांच्या माध्यमातून आपण सर्वांना ऐकायला मिळालं. त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये खूप सारं कौतुक. वळूया मॅचच्या दिशेला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते 10 या आकड्यावरती. आमच्यापर्यंत व्यवस्थापन समितीचे नाव पोहोचलेले आहेत. आदरणीय सुधीरजी हिंदूराव सर, सागरजी, दोन धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 12 या आकड्यावरती. म्हटलं जातं कुछ देर की खामोशी है और फिर शोर आएगा. तुम्हारा तो वक्त आया था, हमारा तो दौर आएगा. आणि तो दौर मैदानावरती प्रस्थापित करावा लागेल. बॅटिंग करत असताना टीमचे विशेष करून ओमकार आणि कल्पेशला पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती या दुसऱ्या षटकामध्ये मनोज यावेळेस फिंगर रोल केले गेले होते. मला वाटतं बॅक ऑफ द हँड स्लोवर वनचा वापर करण्यात आला. डॉट बॉलची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला स्थिर आणि स्थगित 12 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 2 मैदानावरती सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत चांगल्या प्रकारची गोलंदाजी स्लोवर वन बॅक ऑफ द हँडचा वापर करण्यात आला. म्हणजे व्हॅरिएशनचा वापर केला जातोय, हे कौतुकास्पद आहे. त्यावेळेस चांगला बॉल आहे. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह करायचा प्रयत्न जरूर होता, मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. ज्यावेळेस मशाला तुम्ही चाललेत आणि मशाला जात असताना हायवेवरती रस्ते तर गल्ली बोळामधून निघा. त्याचप्रमाणे चौकार षटकार येत नसतील, सिंगल डबलने तुम्ही मॅच मध्ये पुढे व्हा. म्हणून तर म्हटलं जातं की ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन ही लोकल आहे, क्रिकेटची लाईफलाईन सिंगल आणि डबल असते. तुम्हाला त्याला प्राधान्य देणे देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण समथिंग इज बेटर दॅन नथिंग, वन इज ऑलवेज बेटर दॅन झिरो, कुछ नहीं से कुछ तो सही. यावेळेस बॅटची इनर एज, एसटी रक्षकाचं जबरदस्त एसटी रक्षण आणि येस फिंगर अप ओ यू टी. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. आघाडीला आलेला दुसरा फलंदाज देखील बाद. 12 या आकड्यावरती कल्पेशची खेळी समाप्त. आज जेजुरीचा खंडेराय ज्याप्रमाणे भक्ताला तारायला येतो, त्याचप्रमाणे आता प्रकाशला या टीमला तारावं लागेल. मैदानावरती कमबॅक करावा लागेल. कमबॅकच्या अशा पल्लवित कराव्या लागतील. संघर्ष करावा लागेल. संघर्षाचा शंखनाद फुंकावा लागेल. मेहनत करावी लागेल. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. आता ओव्हर नंबर 2 मैदानावरती सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि जबरदस्त गोलंदाजी मनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रकाश स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. 4थ्या क्रमांकावर 2 खेळाडू बाद झाल्यानंतर ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र पंच सांगतायत हाईट फॅक्टर मॅटर करते. यावेळेस हाईट फॅक्टर पाहिली आणि LBW चा विकेट दिला नाही. प्लम्डअप झाले होते बॅटर आणि त्यामुळे डॉट बॉलची होत असताना समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती ओव्हर नंबर 2 मध्ये मनोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावर आपण पाहू शकतो. यावेळेस आपटी बार ऑन साइडला हुक केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना फुल पॉवरफुल सक्सेसफुल ब्युटिफुल वंडरफुल चौकार.
करण सर, धावसंख्या धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला 16 पाहायला मिळेल. 2 षटकांची समाप्ती, धावसंख्या 16. आता मात्र कॉमेंट्री बॉक्स एंड कडून आपल्याला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतील जे मात्र निकेतन. पाहूया तिसऱ्या ओव्हरमध्ये निकेतनच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मॅनेजमेंट कमिटीला विनंती आहे, ड्रिंक्स ट्रॉली बी रेडी. तिसऱ्या ओव्हर नंतर आपण ड्रिंक्स ब्रेक घेणार आहोत. 12th मॅन च्या भूमिकेमध्ये जे आहे ते रेडी राहायचं. यावेळेस चेंडू हवेमध्ये जरूर होता. ती मिड विकेट मध्ये फिल्डर मात्र त्यांच्या डोक्यावरून फिल्डर के मस्तक पर दस्तक देती हुई सीधे 4 रन. सोळा चौकार आलाय. धावसंख्या धावफलकावर आपल्याला 20 ऑन द बोर्ड, 20 या आकड्यावरती पाहायला मिळेल. ओव्हर नंबर मैदानावरती तिसरं मार्गस्थ. ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह करायचा प्रयत्न जरूर होता. स्लोवर बन गतीमध्ये परिवर्तन करण्यात आलं. करण वारगडे सर म्हटलं जातं, गेंद में हरकत आहे तो गेंदबाज को बरकत आहे. व्हेरिएशनचा ज्यावेळेस तुम्ही वापर करता तुम्हाला नक्कीच संघासाठी आणि स्वतःसाठी थोडासा पॉझिटिव्ह प्लस पॉईंट मिळतो आणि तेच मैदानावरती पाहायला मिळतो. लाईक डॉट. यावेळेस फटका लाजवाब, घुटना टेक और तमाशा देख. मात्र मैदानावरती फटका फसला. मिड विकेट मध्ये डाऊन द बॉल कॅचची संधी आणि धक्का बसला. विकेटचं होत असताना पतन. आल्या पावली परतावं लागतंय माघारी. मैदानाच्या बाहेर जात असताना ओमकार बॅक टू दी पवेलियन. आउट झाला खेळाडू नंबर 3 20 आकड्यावरती. आणि आता नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावर अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. नॅट नंबर 5 स्ट्रायकिंग एंडवर. तिसरा खडी बाद झाल्यानंतर प्रकाश आणि अविनाश हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. कमबॅक करावं लागेल टीम चेस संघाला. स्लॉट मधला बॉल ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला स्थिर आणि स्थगित पाहायला मिळेल. 20 ऑन द बोर्ड. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. याच दरम्यान युवा सेना तालुका प्रमुख आदरणीय सागरजी कडव यांची उपस्थिती शिवतेज चषकाला लाभली आहे. त्यांचं करूया सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि ते स्वतः आले नाही, त्यासोबत जलसेवा देखील त्यांनी केली आहे आणि म्हटलं जातं जल हे तो जीवन आहे. त्याबद्दल त्यांचं आपण विशेष कौतुक करू आणि सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं करूया हार्दिक हार्दिक असं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेला, जिथे मैदानावर आपल्याला पाहायला मिळतील जबरदस्त गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला मात्र त्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा 1 विकेट 3 डॉट. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती गोलंदाज निकेतनच्या माध्यमातून. फुलटॉस लोवर फुलटॉस ऑन साइडला मिड ऑनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो. फिल्डिंगला जवाब आहे. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो. एका दावेवरती समाधान मानावं लागेल. एंड ऑफ अ थर्ड ओव्हर. तिसऱ्या षटकाचा वाज विकेट समाप्त होतोय. धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल 21 या आकड्यावरती. मैदानावरती होणार आहे ड्रिंक्स ब्रेक. दोन्ही संघांचे 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मधून आपण जायचंय मैदानावरती आणि जोपर्यंत होईल ड्रिंक्स ब्रेक तोपर्यंत संधी असेल. डीजे अमरला मात्र आपण एक शुभ सन्मानाच्या दिशेला वळणार आहोत. युवा सेना तालुका प्रमुख मुरबाड तालुका आदरणीय सागरजी कडव यांची उपस्थिती इथे लाभली आहे. शिवतेज चषक व्यवस्थापन समितीच्या वतीने आपण त्यांचा यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. विनंती असेल युवा सेना तालुका प्रमुख आदरणीय सागरजी कडव साहेबांना आपण आपला यथोचित शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. कॅमेरामॅनला विनंती
कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला आपला VIP डायस आहे, तिथे कॅमेरा रोल करायचा आहे. युवा सेना तालुका प्रमुख सागरजी कडव यांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. मायाची आपुलकीची दमदार उबदार शॉल पाठीवरती पांघरून प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्यासोबतीला या स्पर्धेची गोड आठवण अर्थात मोमेंट ऑफ द डे सन्मान चिन्ह ब्युटिफुल ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय. मैदानावरती होतोय ड्रिंक्स ब्रेक, तोपर्यंत संधी असेल DJ अमर यांना. यस DJ. बघा, एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. ज्यावेळेस आमचे पॅम्पलेट आमच्या या स्पर्धेचे फॉर्म पडले होते, एक सूचना त्यामध्ये होती की मिड मॅच इनिंग्स ब्रेक मध्ये आम्ही टॉस करू. त्यामुळे आंबेटेंबे संघाचे कॅप्टन आणि माणुली संघाचे कॅप्टन दोन्ही संघाचे कॅप्टन मिड मॅच मध्ये आपण टॉस साठी रेडी राहायचं. जाऊया मॅचच्या दिशेला. ड्रिंक्स ब्रेक झालाय ओव्हर. आता मात्र मैदानावरती पाहूया कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आखली जाईल. ऑन साइडला फटका मोठा मारायचा प्रयत्न, मात्र फटका फसला, धक्का बसला. डाऊन द बॉल कॅचची संधी ST रक्षकासाठी आणि टेक कंप्लीट झालाय. अविनाशी केळी समाप्त. ड्रिंक्स ब्रेक झाल्यानंतर पहिला बॉल मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये झालाय घात पात अपघात आणि विकेटचं पतन. अविनाशी केळी समाप्त. अबकी बार फटका लाजवाब, मात्र डीप मध्ये फिल्डर फटका फसलाय. डाऊन द बॉल कॅचची संधी आणि धक्का बसलाय. विकेटचं होत असताना पतन. मैदानावरती कंप्लीट झालाय झेल आणि समाप्त होतोय फलंदाज अक्षयचा खेळ. गडी गमावलाय 5वा. आरती टीम पवेलियन मध्ये. अक्षय बॅक टू दी पवेलियन. दोन चेंडूंवरती 2 महत्वाचे विकेट गेलेत ऑन अ हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये कालच्या दिवसामध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट आतापर्यंत झाली आहे आणि आता दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट होईल का हे पाहूया. गोलंदाज प्रवीण पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती विशालला. आता मात्र विशाल बॅटिंग करावे लागेल. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज प्रवीण. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून. संघर्षाचा बिगुल वाजवला गेलाय आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज विशालच्या बॅटमधून. बिल्डअप होत होता तो थोड्या प्रमाणामध्ये रिलीज झालाय. म्हटलं जातं सर की जहाजीला जर एक होल पडला तर संपूर्ण जहाज जी मात्र डुबून जाते. आता ती आशेची किरण मिळाली. एक षटकार जरूर आलाय. पाहूया आता या षटकाराला कशा प्रकारे कन्सॉलिडेट करतील, कारण मोमेंटम जो मात्र शिफ्ट झालेला आहे, मोमेंटम तुटला आहे आणि बॅटिंग करत असताना चेस संघाकडे तो मोमेंटम पाहायला मिळतोय. यावेळेस चांगला चेंडू आहे, जबरदस्त बॉल. सिंगल डबलचा प्रयत्न करतच नाहीये, फक्त आणि फक्त तोडा फोडा झोडा, हानाबुक्की आणि देट टोळा अशा प्रकारची बॅटिंग मैदानावरती करायचा प्रयत्न बॅटिंग करत असताना टीम चेई संघाच्या माध्यमातून. मात्र क्रिकेट मित्रांनो काय तर अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान याला म्हटलं जातं क्रिकेट. चांगल्या चेंडूवरती तुम्ही सन्मान द्या, सिंगल डबल काढा, मात्र ते आपल्याला पाहायला मिळत नाही. या आडव्या पट्ट्याने फटका लाजवाब, स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप
बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाब्यांसाठी. चौकाराच्या साथीने धावफलक 31 ऑन द बोर्ड. 31 धावा धावफलकावर. 2 चेंडू 2 विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. आता शेवटचा बॉल शिल्लक. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र चेंडू झालाय कार्पेटच्या साहाय्याने अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये. थोडेसे फिल्डर फंबल, बॅकिंग फार चांगली, मात्र थोडा ते देखील फंबल झाले. तोपर्यंत 2 धाबा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाबा कंप्लीट आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. येस नो आणि वेट मैदानावरती थोडासा अभाव पाहायला मिळाला, मात्र 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागतंय. 2 धाब्यांच्या षटकामध्ये आपण पाहू शकतो ओव्हरची होत असताना समाप्ती. चौथ्या षटकाचा वाजवी केस समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33 या आकड्यावर डीजे. चार मैदानावरती समाप्त. धावसंख्या 33 आकड्यावरती. या शेवटच्या षटकामध्ये चांगल्या प्रकारची बॅटिंग करावी लागेल, सांगावं लागेल संपूर्ण नाभे गावाला आणि संपूर्ण मुरबाड टेनिस क्रिकेटला. हौसला के वो मंजर भी आएगा, खुद प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, यू थक कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न इथून करावे लागतील. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल कार्पेटच्या साने चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट. जोपर्यंत मिड विकेट मध्ये जाईल. झाली मिस्टेक. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. पडतायत मात्र थांबत नाहीयेत. मैदानावरती कंप्लीट झाल्यात धावा 4 आणि 5व्या धावेचा प्रयत्न. 5वी धाव कंप्लीट. 6व्या धावेचा प्रयत्न होईल का? होणार नाही. मात्र पळून 5 धावा चित्त्याच्या चपलाईने 4 काढलेत. क्या बात आहे, 4 काढलेले आहेत. क्या बात आहे. 1 2 3 4 पळून तो आपण पाहू शकतो 4 धावा कंप्लीट केल्यात. मला आठवतोय ज्यावेळेस आम्ही कांबाकर चषक कव्हर करत होतो त्या मैदानावरती KJPL चा जो मैदान आहे, ऐतिहासिक मैदान, 6 धावा ज्या मात्र कंप्लीट झाल्या होत्या. रनआउट साठी रिव्ह्यू स्ट्रायकिंग एंड वरती घेण्यात आलेला आहे. फिल्डिंग टीमचा तो रिव्ह्यू असेल आणि स्ट्रायकिंग एंड वरती चौथ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये बॅट ग्राउंडेड आहे की नाही हे आपण पाहूया. क्लोज कॉल होता आणि हे पाहिलं एसटी रक्षकाने आणि त्यानंतर तो डिसिजन DRS च्या स्वरूपामध्ये आमच्या टेक्निकल टीम मध्ये, टेक्निकल रूम मध्ये आम्हाला पाहायला मिळेल. फक्त फक्त सिंगल, डबल आणि 3 4. मात्र चौथी धाव कंप्लीट आहे की नाही हे आपण पाहूया थोड्या वेळामध्ये. दूध का दूध और पाणी का पाणी होऊन जाईल, कारण 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड जगभर पोहोचवली जाते. धनराज मात्रे, कुणाल मात्रे यांची वाहिनी, आमचे संदीप घायाळ सर, त्यांच्या समवेत गौरव आणि संपूर्ण टीम उपस्थित आहे. सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करू. रौनक आणि संपूर्ण टीम उपस्थित आहे. सर्वांचं आपण विशेष असं कौतुक करू. बॅट ग्राउंडेड आहे. 4 धावा कंप्लीट आणि अशा रीतीने रिव्ह्यू लॉस, त्यामुळे अजून एकही रिव्ह्यू घेऊ शकणार नाही याची नोंद करून घ्यायची. टीम नांदणी फिल्डिंग टीम. सौरभ 4 धावा कंप्लीट. धावफलक पुढे जाईल. 37 ऑन द बोर्ड. फुल टॉस ऑन साइडला मोठा फटका मारायचा प्रयत्न. मैदानावरती मिस्टेक झाली आहे. फलंदाज होतील बाद स्ट्रायकिंग एंड वरती. मात्र कुठले फलंदाज बाद आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. स्ट्राइक वरचे फलंदाज मैदानावरती होतील बाद. अर्थातच अविनाश खेळी होत असताना समाप्त. अविनाश बॅक टू द पवेलियन.
सो मच. धावसंख्या धावफलकावरती 37, गडी गमावलाय जो मात्र 6 आणि आता मला वाटते लंगड्या घोड्यावरती शर्यत जिंकावी लागेल. मात्र म्हटलं जातं कोणालाही कधी कमी समजू नका. 5 रुपयाचा पेन 5 कोटीचा चेक वरती साईन करायच्या कामी येतो आणि बंद पडलेला घड्याळ दिवसातून 2 वेळा अगदी बरोबर योग्य तो टाइम दाखवतो. त्यामुळे शेवटच्या मोमेंट पर्यंत आपल्याला सांगितलं की तुषार देशपांडेने देखील 11व्या नंबरवरती शतक कंप्लीट केलंय रणजीमध्ये. त्यामुळे हे खेळाडू देखील चांगल्या प्रकारची फटकेबाजी करू शकतात. ऑन साइडला फटका लाजवाब लॉंग लेगच्या दिशेला डीपमध्ये फिल्डर सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या दाबेचा प्रयत्न, वाऱ्याचा वेग, चित्त्याची गती आणि त्यासोबत सशाची चपलाई मैदानावरती पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट तिसऱ्या दाबेच्या प्रयत्नामध्ये. दिल मागे मोर आणि 1 शॉट, फक्त एकच धाव, 1 धाव आणि रनआउटची विकेट. डीजे म्हणजे एकच धाव आणि रनआउटची विकेट. येस डीजे. आणि मांडवली संघाचे कर्णधार दोन्ही संघाच्या कॅप्टनला रिक्वेस्ट असेल टॉस का बॉस कक्ष अर्थात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये मिड मॅचमध्ये आपल्याला उपस्थित राहणं बंधनकारक. ह्यावेळेस स्लोवर 1 आणि पंचांचा इशारा, इट्स बेस्ट ऑफ हाईट भीमर. त्यामुळे डेथ ओव्हर फ्रीडचा बॉल म्हणजे बॅटरसाठी सुवर्ण संधी. जो प्रेशर त्यांच्यावरती बिल्डअप झालाय तो आता मात्र रिलीज करावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती ऑन द बोर्ड 39. चेंडू झालेत आतापर्यंत 3 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज निकेतनला पाहू शकतो. स्लॉट मधला बॉल लॉंग द कार्पेट, चेंडू जातो मिड विकेट क्षेत्रामध्ये, डीप मध्ये मिड विकेट. फिल्डर आहेत, सिंगल कंप्लीट झाली. नॉन स्ट्रायकिंग एंड वरचा खेळाडू जोपर्यंत स्ट्रायकिंग एंड वरती येईल थोडेसे पडले, मात्र जान जाय पर रन ना जाय हा एफर्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट, 2 धाब्यांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. ऑन द बोर्ड 41. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 5वं षटक प्रगतीपथावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. एक मोठा फटका येणं गरजेचं. एक मोठा फटका आला. धावसंख्या 47 आणि सिंगल डबल 50 पर्यंत धावगती गेली तर मात्र जो मानसिक दडपण असतो ज्याला आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये प्रेशर म्हणतो, अगदी तो प्रेशर मैदानावरती बिल्डअप केला जाईल टीम चेई संघाच्या माध्यमातून. स्लॉट मधला बॉल अगदी यॉक करून बसले. फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त फिल्डिंग एफर्ट पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागितली जाते मात्र पंच तटस्थ भूमिकेमध्ये नॉट आउट असा इशारा, कारण बॅटिंग क्रीज मध्ये पॉपिंग क्रीज मध्ये बॅट सुखरूपपणे ग्राउंडेड करण्यात आलेली आहे. जोपर्यंत चेंडूने एस्टनचा वेध घेतला, सिंगल झाली आहे कंप्लीट. आता शेवटचा बॉल, धावसंख्या 42. एक मोठा फटका येणं इथून फार महत्वाचा आहे. क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयासाठी हमी देऊ शकत नाही, मात्र गोलंदाजांकडे व्हेरिएशन करण्यासाठी एक अशी पोषक धावसंख्या पाहणं गरजेचं आहे. इथून मात्र 42 धावा धावफलकावरती. पहिल्या मॅच मध्ये कालच्या दिवसामध्ये आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहे प्रथम सर की पाटगाव संघाने 40 धावा डिफेंड केल्या होत्या. त्यामुळे मित्रांनो क्रिकेट आहे, आम्ही म्हटलं होतं क्रिकेटमध्ये कुठली धावसंख्या विजयाची हमी देऊ शकत नाही. 2019चा IPL रायझिंग पुणे सुपर जायंट वर्सेस मुंबई इंडियन्सची मॅच आणि 128 धावा 20 ओव्हरमध्ये कोण डिफेंड करेल. मात्र मुंबई इंडियन्सने डिफेंड केले होते मेगा फायनलमध्ये, तर या धावा देखील डिफेंड होऊ शकतात. यावेळेस डाऊन द लेग साइड लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची, वाईट बॉल, फुकट ते पौष्टिक असं आम्ही नेहमी म्हणतो. मुक्त का चंदन घिसमेरे नंदन. तसंच मैदानावरती एक्स्ट्रा धाव धावफलकावर 8. टीमची टोटल धावफलकावरती 43 या आकड्यावरती. निकेतनचं षटक जबरदस्त राहिलंय, नो डाऊट ॲट ऑल. मात्र हे शेवटच्या चुका ज्या महागात पडू शकतात. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. एंड इज वेल सो ऑल इज वेल. मैदानाच्या बाहेर हवाला गवसणी घालणारा गगनभेदी, गगनचुंबी, आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार.
मला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण क्रिकेटचं प्रेशर म्हणतो ते डेव्हलप होईल, कारण 49 धावा धावफलकावरती तर 50 धावेंचं लक्ष मैदानावरती श्रेयस संघाच्या माध्यमातून टीम नांदेडी संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील मॅच आंबेटेंबे विपक्ष मानिवली, दोन्ही संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. विनंती असेल आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये या. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण करूया टॉस, जिथे आपल्याला मान्यवर पाहायला मिळतील सुधीरजी हिंदूराव सर, आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय टॉस. पहिल्या फेरीतीला दुसरा सामना 5 ओव्हरचा असेल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करूया टॉस. हॅलो, एक मिनिट हा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील मॅचसाठी. कॉल असेल मानिवली संघाचा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करूया टॉस. छापाचा कॉल आणि पडलाय छापा, सलग दुसरा छापा पडलाय. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य मंचकावरती जा. विनंती असेल टीम आंबेटेंबे कॅप्टन थांबा जरा 2 मिनिटं थांबायचं. आता इथे आले तर तुमची आम्ही कसून चौकशी करूया. टॉस जिंकला सकाळचं सत्र. अभिनंदन टीम मानिवलीचे कॅप्टन. टॉस जिंकलात. सामना 5 ओव्हरचा डिसिजन. बॉलिंग. फिल्डिंग करायचा निर्णय घ्याल. समोर आंबेटिंबे सारखा एक नामवंत संघ आहे. किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल. असे कुठले गोलंदाज आहेत ज्यांनी गोलंदाजी चांगली केली तर 40 पर्यंत थांबू शकता? हरेश कडव, मयूर चौधरी, भावेश कडव यांच्यासारखे गोलंदाज आहेत. आणि आता मात्र आपुलकीचा प्रश्न विचारतो. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. असे मैदान फार कमी आपल्याला पाहायला मिळतात, मात्र हे जबरदस्त नावे साचण्याचं मैदान आहे. शिवतेज ट्रॉफी एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. या क्रीडा स्पर्धेविषयी, या मैदानाबद्दल आणि विशेष करून मॅनेजमेंट कमिटीच्या बद्दल आम्हाला तुमचं मनोगत ऐकायचं आहे. आम्ही खेळलेलो आहे या ग्राउंडवर, चांगला ग्राउंड आहे. मॅचसाठी शुभेच्छा असतील. आपण वळूया टीम आंबेटेंबे संघाच्या कॅप्टनकडे. दादा, टॉस हरला, थोडेसे निराश होते. टॉस जिंकला असता डिसिजन काय होतं? टॉस जिंकला असता तर आम्ही पण क्षेत्ररक्षण केलं असतं. चेहऱ्यावरती दिसत होतं की थोडेसे सॅड आहेत, कारण तुम्हाला देखील फिल्डिंग पाहिजे होती. मात्र हरकत नाही आहे. क्रिकेटमध्ये एक ॲडव्हान्टेज असतो. जर तुम्ही पहिल्यांदा बॅटिंग केली तर चेझिंग जर कंपल्सरी असेल, एका धावेचं प्लस पॉईंट मिळतो. आणि एका धावेने आपण न्यूझीलंडला वर्ल्ड कप हारताना देखील पाहिलं. हरकत नाही आहे. कभी कभी जीतने के लिए हारना पडता है, असं आम्ही नेहमी म्हणतो. हार के जीतने वाले को बाजीगर करताय. प्रथमतः बॅटिंग कराल. बॅटिंग करत असताना किती धावा बनवायचा प्रयत्न असेल? प्रथम फलंदाजी करताना आम्ही 40 ते 50 प्लस धावा करण्याचा प्रयत्न करू. आता एक आपुलकीचा प्रश्न विचारतो. ज्याप्रमाणे त्यांना विचारलं की एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शिवतेज ट्रॉफी एक जबरदस्त भव्य दिव्य क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतोय. या क्रीडांगणाविषयी, आयोजनाविषयी आणि मॅनेजमेंट कमिटीविषयी आम्हाला नक्कीच तुमचं मनोगत, प्रेमाचे शब्द ऐकायचे आहेत. आयोजन तर खूप सुंदर आहे. आणि ह्या क्रीडांगणाचं बोलल्यानंतर मागच्याच टुर्नामेंटमध्ये इथे आंबेगावकर चषक झाला, तिथे आम्ही फायनल मॅचला पराभूत झालो. यावेळी प्रथम क्रमांक मारण्याचा प्रयत्न असं आमचा असेल. नक्कीच माराल अशी अपेक्षा करूया आपण. प्रेझेंटेशन बॉक्समधून न्यूज येते. टॉस जिंकला टीम मानिवली संघाने. त्यांचा डिसिजन असेल तो म्हणजेच फिल्डिंगचा. तर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय आंबेटिंबे संघाला. समोर मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे नांदेडी संघ, दुसरीकडे चेई संघ. जशी मॅचला सुरुवात होईल, 5 षटकं अर्थात 30 चेंडू, विजयासाठी 50 धाव्यांची गरज. आणि पुढच्या इनिंगचा धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतो आमचे मोठे बंधुराज. वेल्वेट वॉइस ऑफ वरअप कल्याणचा गोड आवाज आणि शेरो शायरी के किंग प्रथम चव्हाण यांचा सुमधुर आवाज आपण ऐकाल खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतोय. सुरुवात करतोय माझ्या समालोचनाला. पहिला चेंडू पंचांकडे लाऊड अपील केली जातीये. पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज होतोय बाद. पहिला झटका लागतोय. बॅटिंग करत असताना, चेझिंग करत असताना 50 धावा. शून्यावरती लागत असताना पहिला झटका. फलंदाज निकेतनची के इथे होत असताना समाप्त. निकेतन बॅक टू द पवेलियन.
विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावरती येतोय रोशन. सध्याच्या स्थितीला 50 धावा चेस करायचेत, मात्र पहिल्याच चेंडूवरती अगदी ज्याप्रमाणे घासाला खडा लागावा त्याचप्रमाणे विकेट पडत असताना पाहायला मिळेल. मात्र यावेळेस फक्त आणि फक्त वेगाला दिले कल्पकतेने उत्तर. आउटफील्ड स्लो पाहायला मिळतीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय, मात्र तोपर्यंत कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल सध्याच्या स्थितीला 2 या आकड्यावरती. 2 रन ऑन दी स्कोर कार्ड, 2 धावा धाव फलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये पहिलं आणि सध्याच्या स्थितीला आपण पाहू शकतो यावेळेस देखील पंचांकडे लाऊड अपील केली जाते. सातत्याने उत्साह जास्त पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी गरजेची होती त्याच प्रकारे गोलंदाजी इथे केली जातीये. मॅच मध्ये 50 धावेंचं टार्गेट, मात्र अशा प्रकारे गोलंदाजी झाली तर 50 धावेंचं टार्गेट 60 किंबहुना 65 धावेंचं वाटेल, यात काही शंका नसेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला चेंडू आला डॉट, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर 2 धावा दुसऱ्या चेंडूवरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. असं म्हटलं जातं की पिंपळाच्या रोपट्याला खडकावरती उगवता आलं पाहिजे, निर्धाराच्या वाटेवरील निर्भीडपणे ते देखील चालता आलं पाहिजे. वादाचं काय, तिथे येतात आणि जातात, परंतु मातीत घट्ट पाय रोवून तुम्हाला उभं राहता आलं पाहिजे. विकेट पडतायत, डॉट बॉल येत आहेत, मात्र स्वतःचं सामर्थ्य सिद्ध करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत, तर बॅटिंग करत असताना स्वतःची विकेट वाचवणं गरजेचं आहे. त्यासोबतच रेग्युलर इंटरव्हल वरती चौकार षटकार बाउंड्रीज मारणं गरजेचं आहे. इथे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होते. स्क्वेअर कट मारायचा प्रयत्न मात्र चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवतोय आणि अशा परिस्थितीमध्ये येत असताना चेंडू आपल्याला पाहायला मिळेल डॉट. यावेळेस देखील पंचांकडे लाऊड अपील केली जातीये. फिंगर अप OUT. फलंदाज होतोय बाद. दुसरा झटका लागतोय 2 या आकड्यावरती. आता मात्र पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती पाहायला मिळेल न्यू यंगस्टर नांदेडी संघ इन ट्रबल. लागतोय दुसरा झटका. फलंदाज रोशनची केली मोबदल्यामध्ये 2 धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ग्रामस्थ मंडळ नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 चा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा, आन बान शान मान स्वाभिमान जपणारी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. बॅटची कडा लागली होती, मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळतीये. इथे येत असताना डॉट बॉल आणि अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक कंप्लीट होतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील धाव फलकावरती. मी नक्कीच उल्लेख करत होतो ग्रामस्थ मंडळ नावे व शिवतेज क्रिकेट संघ नावे आयोजित शिवतेज चषक 2025 चा हा दैदिप्यमान थरार आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. याच विभागाचा विचार केला तर मानाची, सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. आज जर विचार केला तर शिवतेज चषकाचं कर्जत विभाग, शहापूर विभाग, कल्याण ग्रामीण असेल किंबहुना मुरबाड विभाग असेल आणि मालशेज विभाग असेल, यामध्ये चर्चा आणि वलय निर्माण करायचं काम या क्रीडा स्पर्धेने केलेलं आहे. कारण पाहायला गेलं तर मेहनत तशी आपल्याला पाहायला मिळतीये. प्रयत्न जे मात्र करण्यात आले होते संपूर्ण आयोजन कमिटीच्या माध्यमातून, आणि आज आपण पाहतोय प्रयत्नांची पराकाष्ठा या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. नक्कीच उल्लेख करेल या स्पर्धेचं, ज्यासाठी प्रथम पारितोषिक 51,000 व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक जो मात्र आपल्याला लाभलेला आहे. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय सुरेशजी बाळेमामा म्हात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला प्रथम पारितोषिक जे मात्र सौजन्य झालेले आहे, त्यासोबत द्वितीय पारितोषिक आपल्याला ग्रामपंचायत नावेचे सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय जगदीशजी हिंदूराव साहेबांच्या माध्यमातून
25,000 रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक जो मात्र सौजन्य झालाय. त्यासोबत तृतीय पारितोषिक आपल्याला कृषी उत्पन्न बाजार समिती उल्हासनगर सचिव सन्माननीय संतोषजी शितोळे साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक आपल्याला सौजन्य झालंय. कैलासवासी समीर जयवंत हिंदूराव व कैलासवासी नेताजी जगन्नाथ हिंदूराव यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय संतोषजी शितोळे साहेबांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक अर्थातच 10,000 रुपये व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक आपल्याला सौजन्य झालंय. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल चाललाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, तोपर्यंत कंप्लीट अशी मात्र केली जाते. इथे एक धाव टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 3 या आकड्यावरती. चतुर्थ पारितोषिकाचा विचार केला तर 10,000 रुपये व भव्य दिव्य आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष सन्माननीय मनीषजी हिंदूराव साहेबांच्या माध्यमातून चतुर्थ पारितोषिकाचं कॅश प्राइज व भव्य आणि दिव्य आकर्षक चषक आपल्याला सौजन्य झालेला आहे. त्यासोबतच जर विचार केला तर मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर व चषक आपल्याला अक्षय कन्स्ट्रक्शन आमचे बंधुराज माननीय श्री उद्योजक समाजसेवक एक डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे राहुलजी सुरेश हिंदूराव यांच्या माध्यमातून सौजन्य झालंय. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार असेल. धावसंख्येची मात्र धावफलकावरती सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळते, जाऊन पोहोचली 4 या आकड्यावरती. शांत सुरुवात झाली आहे मात्र सावध सुरुवात झाली नाहीये. रेग्युलर इंटरव्हल वरती विकेट पडत असताना पाहायला मिळतात. त्यावेळेस बॅटची कडा लागतीये. चेंडू चाललाय लॉंग स्टॉप रिजन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळती नशिबाची साथ, बॉल सीमा पार, धावा मिळतील 4, असेला चौकार. हे बाय चौकार पाहायला मिळतोय. लक फॅक्टर ऑन करणारा बॉल सीमारेषा पलीकडे लॉंग स्टॉप रिजन मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, ज्यावरती 4 धावेची मोहर होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 पाहायला मिळेल. उल्लेख करत होतो दानशूर दात्यांचा. उत्कृष्ट फलंदाजासाठी आपल्याला बॅट व चषक माननीय श्री हर्षलजी हिंदूराव साहेबांच्या माध्यमातून सौजन्य झालाय. इथे देखील कॅच कंप्लीट होतीये. व्हॉट अ ग्रेट कॅच. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन लागत असताना तिसरा झटका 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. आपण पाहू शकतो चेतनला परतायला लागते माघारी. मी सातत्याने उल्लेख करतो दानशूर दात्यांचं, कारण म्हटलं जातं कुठलीही क्रीडा स्पर्धा भरवायची झाली तर त्यासाठी दानशूर दात्यांचं महत्त्व खूप इम्पॉर्टंट असतो. आणि विचार केला तर या क्रीडा स्पर्धेसाठी उत्कृष्ट फलंदाजसाठी बॅट व चषक आपल्याला पाहायला मिळतोय. सौजन्य झालेलं भारत ऑटोमोबाईल मुरबाड चे प्रोप्रायटर सन्माननीय माननीय श्री हर्षलजी शरदराव हिंदूराव यांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य झालंय. त्यासोबतच जर विचार केला तर यूट्यूब लाईव्हचा विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असणारे माननीय श्री प्रतीकजी हिंदूराव साहेबांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह आपल्याला सौजन्य झाले. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. यावेळेस वाईट बॉल पाहायला मिळतो. व्हाईट बॉल व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. समालोचक सौजन्याचा जर विचार केला तर ओम प्रकाशजी हिंदूराव साहेब असतील, त्यानंतर योगेशजी हिंदूराव असतील, देवानंदजी शिंदे सर असतील आणि त्यांच्या समवेत सुधीरजी हिंदूराव असतील. यांच्या माध्यमातून समालोचक जे मात्र सौजन्य झालेत त्या समवेत अंपायर सौजन्य जर विचार केला तर माननीय श्री गणेशजी हिंदूराव साहेब असतील, ॲडव्होकेट सुनीलजी हिंदूराव असतील आणि प्रथमेशजी हिंदूराव यांच्या माध्यमातून सौजन्य झाले. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. यावेळेस वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सातत्याने मी वाईट बॉल या इनिंग मध्ये पाहतोय. कुठेतरी लाईन लेंथ इथे बिघडलेली पाहायला मिळते. टीमची टोटल 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. जर विचार केला तर सामनावीरचे चषक आपल्याला सौजन्य झालेत. कैलासवासी रामचंद्र परशुराम हिंदूराव यांच्या स्मरणार्थ सन्माननीय ग्रामपंचायत नावेचे उपसरपंच उद्योजक समाजसेवक
आणि एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री शशांकजी सुधाकरराव हिंदूराव यांच्या माध्यमातून प्रत्येक सामनावीरसाठी आपल्याला ट्रॉफी जी मात्र सौजन्य झाली त्यांचं देखील मनापासून आभार असेल. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावेची मोर या फटक्यावरती आणि बॉल सीमा पार. धावा मिळतील 6. षटकार. सन्माननीय प्रथमेशजी हिंदूराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून अंपायर सौजन्य झालेत. विनंती असेल सन्माननीय प्रथमेशजी हिंदूराव साहेबांना आपण व्यासपीठावरती यायचे. आपलं सहर्ष असं स्वागत असेल. उत्कृष्ट विचार केला तर त्यासाठी देखील आपल्याला चषक सौजन्य झालाय. कैलासवासी चंद्रकांत काळूराम हिंदूराव यांच्या स्मरणार्थ माननीय श्री स्वप्नीलजी चंद्रकांत हिंदूराव यांच्या माध्यमातून उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी चषक आपल्याला सौजन्य झालं. त्यांचं देखील मनापासून आभार असेल. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेगाला दिले कल्पकतेने उत्तर आणि त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत बॉल सीमा पार. रन मिलेंगे 4 तभी तो टीम का होगा बेड़ा पार. बॉल सीमा पार. चौकार. कंप्लीट होतोय. दुसरं 2 षटकांची समाप्ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. समीकरण येणारे 18 चेंडू विजयासाठी 30 धावेची गरज. याच दरम्यान आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अंपायर सौजन्य झालेत असे आपल्या सर्वांचे लाडके, हाक तुमची आणि मदतीला साथ आमची या समीकरणाला जागणारे सन्माननीय प्रतिमेशजी हिंदूराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष सस्नेह असं स्वागत. मी उल्लेख करत होतो दानशूर दात्यांचं, ज्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजसाठी शूज आपल्याला सौजन्य झालेले पाहायला मिळत आहेत. मात्र माननीय ॲडव्होकेट लक्ष्मणजी म्हात्रे हे साठी मॉडेल घ्यायचं नाहीये, यांच्या माध्यमातून शूज आपल्याला सौजन्य झालेत. मोर्याचा पाडा चे उद्योजक समाजसेवक आहेत, तर चषक आपल्याला सौजन्य झालेला पाहायला मिळतोय. परेश बॉडी क्लबचे येस थोडंसं स्पीडअप करायचे. येस थोडंसं स्पीडअप करायचं. चला, पहिला चेंडू पडल्यावरती टायमर लावला जाईल. विदिन 20 मिनिट्स तुम्हाला टोटल 4 षटकं कंप्लीट करावे लागतील. खूप जास्त टाइम घेत आहे. 13 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे 2 षटकांसाठी. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. 13 मिनिटांचा अवधी 2 षटकांसाठी घेतलेला आहे, या गोष्टीची नोंद करून घ्या. JB स्पोर्ट्सची आता स्पीडअप करायचे. बॉलिंग मार्क वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतील. इंडिव्हिज्युअल पहिलं सांगी कोट्यामधील 3ऱ्या षटकात. यावेळेस पंचांकडे लाऊड अपील. फिंगर अप. OUT फिंगर अप होत असताना पाहायला मिळेल. फलंदाज होतोय बाद. 4था झटका लागतोय. 20 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना न्यू यंगस्टर नांदेडी या संघाला फलंदाज मनोजची केस संपुष्टात. मनोज बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. 6व्या क्रमांकावरती येत असताना नरेश पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर विचार केला तर 14 मिनिटांचा अवधी जो मात्र कंप्लीट झालेला आहे.
सो स्पीडअप करायचे चेई संघ आपल्या माध्यमातून थोडा जास्त अवधी घेतला जातोय. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पडला चेंडू थोडंसं वळण घेत असताना पाहायला मिळाला, आतमध्ये आला आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता, मात्र यावेळेस ऑफ ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता. फलंदाज पूर्ण प्रकारे लाईनला पिक करू शकले नाहीये. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा परिस्थितीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल हा डॉट बॉल. गोलंदाज होतोय तयार पुन्हा एकदा. यावेळेस देखील बॅकफुट वरती आले, कट करायचा प्रयत्न. चेंडू चाललाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, डीप मध्ये पेट्रोलिंग करत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. नॉन स्ट्रायकर एंड वरती चेंडूची फेकी, सॉरी स्ट्रायकर एंड वरती चेंडूची फेकी करण्यात आली, तोपर्यंत कंप्लीट करण्यात येते. या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 22 या आकड्यावरती, सॉरी 21 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी कामगिरी सध्याच्या स्थितीला गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस देखील बॅटची कडा लागली होती, मात्र फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळते. फिल्डिंग इनसाइड दी सर्कल शॉट मध्ये थर्डमॅनच्या माध्यमातून अप्रतिम होती. प्रत्येक धावेला इथे महत्व दिलं जातोय. पहिले चेंडू पडला, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये डायव्हर्ट झाला. अशा परिस्थितीमध्ये चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न जो मात्र यशस्वी आपल्याला पाहायला मिळतोय. पडला परंतु थांबला नाही, थोडासा स्किड झाला परंतु थांबला नाही. मात्र सुरू करायचंय. गोलंदाज तयार होतोय. थ्रो फेकीसाठी तिसऱ्या पंचांची मागणी. आयोजन कमिटी मधील एक सदस्य जो मात्र ऍज अ थर्ड अंपायर जाईल, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. आपल्याला पाहायला मिळतील अभिजित खेरे जी मात्र आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा फलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत जर विचार केला तर चांगली अशी कामगिरी जी मात्र होत होती. याच दरम्यान सन्माननीय उद्योजक समाजसेवक अभिजितजी इंदुराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत. विनंती असेल अभिजित दादा या व्यासपीठावरती आपलं सहर्ष असं स्वागत आहे. उद्योजक समाजसेवक सन्माननीय अभिजितजी इंदुराव साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं करूया या क्रीडा स्पर्धेमध्ये सहर्ष असं स्वागत. यावेळेस बॅकफुट वरती आले, त्यानंतर कट करायचा प्रयत्न, मात्र एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे जातीये, जाऊन पोहोचली 23 या आकड्यावरती. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते खेळाडू कक्षामधून कोणी काय बोलायचं नाहीये, कोणी काही मेसेज असे मात्र पाठवायचं नाहीये. आयोजन कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पुन्हा एकदा मिसटॅम स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय सध्याच्या स्थितीला डीप मध्ये, मिड विकेटला एक धाव झाली. कंप्लीट क्षेत्ररक्षक फंबल होतोय. बॅकिंगला आलेला खेळाडू, फिल्डिंग चांगली होती मिड विकेटला, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतील.
2 धावेच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल षटक क्रमांक कंप्लीट होतोय. तिसरं 3 षटकांची समाप्ती 25 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक कंप्लीट होत असताना पाहायला मिळतोय तिसरं पहिल्या षटकामध्ये 2 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 18 आणि तिसऱ्या षटकामध्ये 5 धावा. टीम हर्डल घ्यायचं नाहीये चेई संघ, टीम हर्डल आपण घ्यायचं नाहीये कारण 19 मिनिटं आपण 3 षटकांसाठी लावले, त्या गोष्टीची नोंद करून घ्यायची. सो टीम हर्डल आपण घ्यायचं नाहीये. 3 षटकांची समाप्ती टीमची टोटल 25 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळते. चला टीम हर्डल घेऊ नका जास्त. बारा चेंडू आणि 25 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती करण आपल्याला पाहायला मिळेल. ज्या करणने पहिलं षटक टाकलं होतं, 2 धावेंचं षटक होतं, यावेळेस देखील तशी कामगिरी करावी लागेल. करण बॉलिंग मार्कवर यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. यो मिस, आय विल डेफिनेटली इट. हो गई गलती, हो गई भूल. आणि अशा परिस्थितीमध्ये दांडी 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 गोल. विकेटचं आयोजन कमिटीच्या माध्यमातून मला सूचना येते, मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खेळाडू कक्षामधून कोणी काय बोलायचं नाही. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आयोजन कमिटीशी संपर्क साधू शकता. ते मला जे म्हणतील ते मी म्हणतो. त्यामुळे विनंती असेल, तुम्हाला प्रॉब्लेम असेल आयोजन कमिटीशी संपर्क साधा. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होत असताना पाहायला मिळेल. आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती सध्याच्या स्थितीला पुढे जात असताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती विजयासाठी 24 धावेंची गरज. 24 धावेंची अजूनही गरज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार होतोय. इथे फुल टॉस चेंडू होता. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. नो मॅन्स लँड मध्ये पडेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत कंप्लीट केले जात आहेत 2 धावा. आणि 2च धावेंवरती इथे समाधान मानावं लागतंय. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 28 या आकड्यावरती 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. याच दरम्यान सन्माननीय किशोरजी डमणे साहेबांची उपस्थिती
त्यांचं करूया सहर्ष असं स्वागत विनंती असेल सन्माननीय किशोरजी डमणे साहेबांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. एकूण 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस बॉटम हँडचा चांगला वापर पाहायला मिळतोय. चेंडूसाला डीप मध्ये मिड विकेटला एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. पंचांकडे लाऊड अपील, फिंगर अप, ओयूटी. फलंदाज होतोय बाद. धावबादच्या स्वरूपामध्ये लागत असताना 6वा झटका. 30 या आकड्यावरती कल्पेश बॅक टू दी पवेलियन. थोडस स्पीडअप करायचं. नवीन फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं सातत्याने उल्लेख करतोय तरी देखील अवधी जो मात्र लागतोय. 6 गड्यांच्या मोबाईलमध्ये 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. चेई संघ शेवटचा ऑफिशियल पुकार आहे. आपल्याला खूप जास्त अवधी आपल्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना घेण्यात आलेला आहे. 8 चेंडू आणि 20 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चेई संघ, दुसऱ्या बाजूला न्यू यंगस्टर नांदेणी असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. चेई संघाला अशी मात्र गोलंदाजी करत असताना यश लवकर मिळालं, मात्र आता यश मिळणं गरजेचं आहे. नांदेणी संघाला यावेळेस कट केलेला फटका, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणार फलंदाजच्या बॅटमधून येतात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेला तोफेचा गोळा. बॉल सीमा पार. एका टप्प्यावरती शिवतेज चषक ब्रँडेड चौका. पाहायला मिळेल सन्माननीय उद्योजक समाजसेवक किशोरदादांची, ज्यांच्या माध्यमातून पिच आपल्याला पाहायला मिळतीये बनवण्यात आली. त्यांचं देखील मनापासून आभार असेल, कारण क्रीडा स्पर्धा पिच शिवाय होऊ शकत नाही. आणि किशोरजी दामन साहेबांच्या माध्यमातून जर विचार केला तर पिच आपल्याला बनवण्यामध्ये मदत मिळाली, त्यामुळे त्यांचं देखील आभार. डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीने षटक क्रमांक 14 कंप्लीट. 34 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. समीकरण 6 चेंडू आणि 16 धावेची गरज. चेई संघ आपण खूप जास्त अवधी घेतलाय, त्यामुळे एक खेळाडू आपल्याला 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. चेई संघ एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कल मध्ये आपल्याला घ्यावा लागेल. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. कारण 4 षटकांसाठी 28 मिनिटांचा अवधी आपण घेतलेला आहे. या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. सो रिक्वेस्ट आहे, चेई संघ एक अतिरिक्त खेळाडू आपण 30 यार्ड सर्कल मध्ये घ्यायचंय. 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावेची गरज. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल अक्षय. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल प्रवीण. पहिला चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक. चेंडू चाललाय लॉंग ऑफ मध्ये. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा इथे कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. समीकरण येऊन टेपलंय. येणारे 5 चेंडू विजयासाठी 14 धावेंची गरज. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. इथे कुठल्या संघाचे हौसले अस होतील, कुठल्या संघाचे पस्त होतील, येणारी वे आपल्याला सांगून जाईल. यावेळेस मी म्हणेल चेंडू इतका खास नव्हता, मात्र फलंदाजाने बॅट चुकीची फिरवली आणि इथे धावबाच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन. लागतोय 7वा झटका. 36 या आकड्यावरती न्यू यंगस्टर नांदेणी या संघाला.
4 चेंडू आणि विजयासाठी 14 धाब्यांची गरज. प्रवीणच्या माध्यमातून प्लॅनिंग चांगली झाली होती. जर बॅटला चेंडू लागला असता तर 4 धावा मिळू शकल्या असत्या, मात्र एक्झिक्युशन करता आलं नाही. यावेळेस देखील सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉलची समाप्ती होती. सातत्याने जर पाहायला गेलं तर राईट आर्म राऊंड द विकेट चा मारा केला जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये अँगल सोबत चेंडू बाहेर निघत असताना पाहायला मिळतो. कट करू शकता तुम्ही, मात्र तुम्ही जर लॉफ्टेड हिट मारायला जाल तर तुम्ही खूप साऱ्या वेळेस अयशस्वी होत असताना पाहायला मिळतात. इथे 2 धावा कंप्लीट अशा मात्र केल्या जात आहेत. समीकरण येऊन ठेपला येणारे 2 चेंडू विजयासाठी. अजूनही 12 धाब्यांची गरज. 2 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज आपल्याला पाहायला मिळते. न्यू यंगस्टर नांदेडी टीम, त्यांचे विपक्ष JB स्पोर्ट्स चेई. यावेळेस मिस्टॅम स्ट्रोक पुन्हा एकदा डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू चाललाय काऊ कॉर्नर मध्ये, तोपर्यंत कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. 39 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. विजयासाठी एका चेंडू मध्ये 11 धाव्यांची गरज आहे. एका चेंडू मध्ये 11 धावा देखील होऊ शकतात, मात्र काहीतरी कारनामा होणं गरजेचं होतं. इथे डॉट बॉल येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये 5 षटकांचा बाजविकेट समाप्त होतोय. सामना विजयी होत असताना पाहायला मिळतोय JB स्पोर्ट्स चेई संघाने. अभिनंदन चेई टीम. हार्ड लक, टफ लक आपण देणार आहोत. नांदेनी या संघाला दोन्ही टीम्सना विनंती करेल लाईन अप करायचंय, शेक हँड करायचंय, मैत्री भावना जपायची आणि त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा.